देवाच्या प्रिय लोकांना, आज प्रभूच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण आहोत. आणि ना, प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात एक दिवस असतो असा की ज्या दिवशी आपण नकारात्मक परिस्थितीने घेरलेले असतो. सगळ्या बाजूंनी समस्या आलेल्या असतात, अडचणी आलेल्या असतात. आणि त्या समस्येच्या परिस्थितीमध्ये किंवा त्या अडचणीमध्ये गुरफटलेल्या स्थितीमध्ये आपण असताना, अडचणीने घेरले गेलेले असताना, मार्ग दिसत नाही, मार्ग सुचत नाही. आपण प्रार्थना करत असतो, बायबल वाचतो, पण नेमकं असं काही उत्तर कसं मिळेल किंवा आपण याच्यातून कसं बाहेर पडू ना, कधी कधी असं समजत नाही आपल्याला. अशीच एक स्थिती नाही का व्यक्तीवरती आली होती. केरलामध्ये एक तरुण व्यक्ती, आणि वय झालेलं नाही, काही नाही, एकदम तरुणपणातच ब्लड प्रेशरचा आजार लागला. आणि आजार लागल्याच्या नंतर ना तो आजार जास्त वाढत गेला आणि एक दिवशी डायरेक्ट पॅरालिसिसचा अटॅक. अर्ध शरीर निकामं झालं. लोकांनी म्हटलं आता काय संपलंय, आता काय याचं जीवन वगैरे पुढच्या गोष्टी. आयुष्यात आता हा काय नाही करू शकणार. अर्धंग वायू झालेला तो व्यक्ती हिम्मत हारलाय. तर अर्धंग वायू झालेल्या या तरुणाकडे पाहून सगळे म्हणायला लागले, संपलं आता, त्याचं गेलं, आता त्याला चालता येत नव्हतं, लोक उचलून घेऊन जायचे वगैरे वगैरे स्थिती. एक सेवक आहेत बालाघाटमध्ये, आमोस सिंग नाव ऐकलं तुम्ही? त्यांची नेमकं केरलामध्ये मीटिंग होती आणि कुणीतरी सांगितलं, देवाचा दास अभिषिक्त आहे, जा तू प्रार्थनेला, प्रभू काहीतरी कार्य करेल. आणि हे पण गेले, कुणी उचलून नेलं, मागे कुठेतरी झाडाखाली जाऊन बसले. आमोस सिंग पास्टरनी प्रार्थना केली आणि त्यांनी बोलताना असं म्हटलं की आज रात्री देव पॅरालिसिस बरा करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला दैवी आरोग्यावरती कधी कधी असं वाटतं की देव कसं बरं करेल. मोबाईल बिघडल्यावर आपल्याला माहिती की मोबाईल बनवणारी कंपनी रिपेअर करते त्याला. स्पीकर बिघडला तर ही कंपनी त्याला रिपेअर करणार आहे. कॅमेरा बिघडला तर ती कंपनी त्याला रिपेअर करणार आहे. वॉशिंग मशीन बिघडली तर त्या मशीनला बनवणारी कंपनी रिपेअर करणार आहे. पण आम्हाला हे कळत नाही, ज्या देवाने आमचं शरीर घडवलंय याच्यात काहीही झालं तरी त्याच्यात आरोग्य देण्याचं सामर्थ्य त्या परात्पर देवाकडे आहे. आणि प्रॉफेसी केली त्यांना, 15 दिवसात तू बरा होशील. विश्वासाने ते आले आणि गेले घरी. थोडासा नॉर्मल चालायला सुरुवात झाली पण बरे नाही झाले. आणि एवढे चालू शकले की थोडासा जाऊ शकतात कुठे काय, आणि कुठल्या जवळच्या व्यक्तीला सोडवण्यासाठी बघा हिम्मत, रेल्वे स्टेशनला गेले, पाय फरफटत चाललेत, कोणी उचलून घेते, मदत करत करत नेते. आणि ट्रेन सुटण्याचा टाइम झाला, कोणाला तरी सोडवायला गेले, ट्रेन सुटण्याचा टाइम झाला आणि काहीतरी हवं होतं. एक अशी सिच्युएशन आली का त्यांना लवकर चालायचं किंवा काय करायचं त्यांना माहीत पण नव्हतं की तो 15वा दिवस होता. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? कधी कधी तुमच्या भविष्यवाण्या तुम्ही विसराल, पण माझा देव विसरत नाही बरं का. हालेलुया. असं देवाचं सामर्थ्य आलं की ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झाला आणि जो चालू शकत नाही तो व्यक्ती धावायला लागला. आता माझी जे मी तुम्हाला सांगतोय ते माझं बोलणं संपलं नाही. पुढे या व्यक्तीने देवाची सेवा सुरू केली, एक पाळक म्हणून देवाचं कार्य करायला सुरुवात केली. मी खूप संक्षिप्त शॉर्ट मध्ये मी बोलेन. मॅथ्यू कुरुविल्ला नाव ऐकलंय तुम्ही? त्यांची ही साक्ष आहे. केरलामध्ये चर्च असं आहे, 3 लाख चर्चचे मेंबर आहेत त्यांच्या. ज्या व्यक्तीने जीवनामध्ये हार मानली होती, माझ्या देवाने त्याला ताऱ्यासारखं चमकवलंय.
ऐकताय तुम्ही? धन्य आहे तो परात्पर देव आणि आशीर्वादित आहे तो देवाचा दास जो देवाचं वचन घेऊन जातो. मला लोक म्हणतात की तुम्हाला माझ्याबद्दल कितपत माहिती माहीत नाही, पण आज जरा थोडी स्वतःची स्तुती करूनच घेतो. पेशाने मी डॉक्टर आहे. ऐकते तुम्ही चर्च? पण डॉक्टर की सोडून मला आनंद वाटतो की माझ्या स्वर्गीय बापाचं काम करतोय. कुणी मला डॉक्टर म्हटलं तर बरं वाटतं. मी क्लासिकल तबला प्लेयर आहे, विशारद आहे मी. नगर जिल्ह्यात फर्स्ट आलो होतो मी विशारदच्या परीक्षेत. ऐकताय तुम्ही चर्च? तबला वादक लई बरं वाटतं एकदम. अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या लाईफमध्ये, पण त्या सगळ्या बाजूला सारतो. पण जेव्हा कुणी मला म्हणतं हा देवाचा अभिषिक्त दास आहे, हा जिंकलो मी सगळं, तो आनंद जगात कशातच नाही. काय बनायचे ते बना, पण देवाचा माणूस आणि देवाची स्त्री बनल्याशिवाय राहू नका. हालेलुया. हा देवाचा दास आहे हे लोकांनी तुमच्याबद्दल म्हणावं, ही देवाकडे प्रार्थना करा. मला कुणीतरी पैशावाला म्हणावं याची अपेक्षा सोडून द्या. हा एखादा व्यक्ती फेमस असतो, बुलेटवर जातो, फट 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 फट, बुलेटवाला नको, मर्सिडीजवाला नको. हा देवाचा आत्मा घेऊन चालणार आहे. ही आमची ओळख आमच्या समाजापुढे असावी. आमच्या पुणे शहरात आमची ही ओळख असावी की हे प्रार्थना करणारे लोक आहेत, हे देवाचे अभिषिक्त लोक आहेत, हे जगाची उलथापालथ करणारे लोक आहेत, हे देवाच्या आत्म्याने चालणारे लोक आहेत. आमची ओळख ही असावी की आम्ही देवाचे लोक आहोत. जिथं जाऊ तिथं देवाच्या आत्म्याची आग लावू असे लोक या शेवटच्या काळामध्ये पाहिजेत. योहान 5व्या अध्यायामध्ये ना एक सुंदर घटना दिलेली. बेतसदा तळ्यावरती पांगळा माणूस पडलाय. किती वर्ष? 38 वर्ष. आयुष्यातला फार मोठा भाग त्याचा आजारात गेलाय. असं तळ आहे, तळ्याच्या किनारी बसलाय असं. आता बाजूला पण सगळे लोक होते का जे आजाराने त्रस्त होते आणि सगळ्यांची नजर पाण्याकडं. एखादा म्हणत असेल काय रे चहा पाणी नाश्ता झाला, गप इकडं बघ. सगळ्यांची नजर. काय खासियत होती त्या बेतसदा तळ्याची? देवदूत यायचे आणि पाणी हलवायचे. जो कोणी आधी उडी त्या पाण्यात मारेल, ज्याचा नंबर 1 असेल, एक पहिल्या क्रमांकावर जो पाण्यात जाईल तो बरा व्हायचा. हालेलुया. एक दिवस काय झालं माहिती का? जो वरून स्वर्गातून सांगायचा ए जा पाणी हलव, ए जा टाइम झाला चल पाणी हलव, जो देवदूतांना पाठवायचा, एक दिवशी तो स्वतः तिथं आला. आणि हे येडे सगळे पाण्याकडेच बघत बसले. असं होतं ना कधी कधी. प्रभू तुमच्या जवळ आलाय आणि तुम्ही, येशू तिथं आलाय, पण कोणाच्या बापाला माहित नाही की सगळ्यांचा बाप आलाय. ते आपले बसलेत असेच वाट बघत. देवदूत देवदूत आला का रे, पाणी हलतंय का रे, त्यांचं तेच लक्ष. कुणालाच माहित नाही हा कोण आहे. अडतीस वर्षाचा दुखणेकरी तिथं पडलेला होता आणि त्याला तिथं पडून आता बराच काळ लोटलेला आहे. हे पाहून योहान 5वा अध्याय 6 आणि 7 वचन पटकन वाचतो ऐका. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आता कुठल्या रोगी माणसाला वाटत नाही की मी बरं व्हावं? सगळ्यांना वाटतं बरं व्हावं. तुमच्या हिलिंग मध्ये तुमच्या विश्वासाची गरज आहे. किती लोक आमेन म्हणतील? काही काम आहे ते तुम्हालाच करावे लागतील. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? ती कामं देव करणार नाही. तुम्ही धोंड बाजूला करायची, तो लाजराला उठवेल. तुम्ही रांजण पाण्याने भरायचे, तो पाण्याचा द्राक्षरस करेल. तो तुम्हाला विचारेल, तुम्हाला उत्तर द्यायचं बस.
तुमच्या चमत्कारात तुमचा काय सहभाग आहे हे महत्वाचं आहे. तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आता काही लोकांना भलतेच उत्तर द्यायची सवय असते. काय म्हणताय, बरे आहात का? आम्हाला काय झालंय, आम्ही कुठं मरायला लागलोय? हा काय प्रश्न आहे तुम्हाला, बरे आहात का नाही हे का? काय धाड भरली आम्हाला? असे लोक काय असतात. प्रश्न एक, उत्तर भलतच. काय रे जेवलंस का? आत्ता चालूय. अरे तुला कोणी विचारलं आत्ता ये, नाही तर उद्या ये? माझ्या बापाचं काय जातो, तुला विचारलं जेवलंस का, हो किंवा नाही. काही लोकांना भलती उत्तर द्यायची सवय असते. आता ह्या व्यक्तीला प्रभू काय सांगतो त्याला कळेच ना. तुला बरं होण्याची इच्छा आहे का? 7व्या वचनात त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. पाणी उसळते, त्याच्या स्वतःच्या अंगात एवढी ताकद नाही की स्वतः उडी मारावी, पण त्याला माणसाची गरज आहे, कुणीतरी त्याच्या मदतीला असावं ही गरज आहे. पण तो म्हणतो की माझा कुणी माणूस नाही. मी जातो ना जातो तोच दुसरा कुणीतरी माझ्या आधी उतरतो. माझा कुणी माणूस नाही. मग पुढे येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली, बाज उचल, चालू लाग. तो बरा झाला. पण इथं एक शब्द महत्वाचा खूप मनाला खटकतो की आज माणूस माणसाला मदत करत नाहीये आणि हा आजारात असलेल्या माणसाला लोकांची गरज आहे, पण त्याच्याकडे त्याचा कोणी माणूस नाहीये. आणि ज्याच्याकडे माणूस नाहीये त्याच्याकडे प्रभू आलेला आहे. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ त्याला परिवार असणारच, पण परिवाराने त्याला सोडलं होतं. आज देवाकडे एक प्रार्थना करा प्रियांनो, की मला अशा ठिकाणी घेऊन जा जिथं कोणी सेवा करत नाही. येस येस. अशा ठिकाणी माझा वापर कर माझ्या देवा, की जिथं खरंच तुझ्या वचनांची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा व्यक्ती म्हणतोय की माझा कुणी माणूस नाही. आम्ही ज्यावेळेस अडचणीत असतो, ज्यावेळेस संकटात असतो, त्या संकटाच्या क्षणी ज्यावेळेस आपण हारलेल्या स्थितीत पडलेलो असतो आणि आपल्याला वाटतं की आता मला काहीच आता माझ्या जीवनात राहिलेलं नाहीये, आता मला कुणी मदत करणार नाहीये, माझ्या जीवनात आता काही घडू शकत नाही, त्या क्षणी एखादा दास किंवा दासी तुमच्या जीवनाकडे परमेश्वर पाठवतो आणि त्यांचे शब्द ऐकून, त्यांच्या प्रार्थनेद्वारे जे तुम्ही बिछानाला खिळलेले आहात, तुम्ही उड्या मारत उठता, तुमच्या जीवनात देव काम करतो. त्या दासाबद्दल देवाला धन्यवाद, त्या दासीबद्दल देवाला धन्यवाद. तुम्ही तुटलेले होते, त्या तुटलेल्या स्थितीत ज्या दासांनी आणि दासींनी तुमच्यासाठी प्रार्थना केली त्यांना कधीच विसरू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाचा माणूस आमच्या जीवनात असणं, एक देवाचा दास आमच्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. कधी तिमोथी व्हा आणि आपला पौल आपल्या जीवनात नेहमी असू द्या. संत पौलासारखे एक आत्मिक वडील आमच्या जीवनात नेहमी असले पाहिजेत प्रियांनो. एक देवाचा अभिषिक्त दास आमच्यासाठी नेहमी उभा असणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. आपल्या पास्टरला, आपल्या पाळकाला कधी सोडू नका प्रियांनो. कधी कधी पाळक तुमच्यावरती रागवेल. काही ठिकाणी लोक पण पाळकावर रागवतात. तुम्हीच पास काढलं का ओरडायचा? आम्ही पण ओरडून दाखवतो. लेकरांना अधिकार नाही बापांना उलटून बोलण्याचं. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? अलिशा नावाचा एक सेवक आहे बायबलमध्ये. शुनेमच्या एका स्त्रीने ओळखलं की हा कोण आहे. 2 राजे 4 अध्याय 8 ते 10 वचन. 2 किंग्स चॅप्टर 4 वर्सेस 8 to 10. 2 राजे 4 अध्याय 8 ते 10 वचन. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेस येथे गेला. अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे ते जेवावयास उतरत असे. हा बघा,
शुनेम इथल्या स्त्रीला देवाच्या दासाचं आदरातिथ्य करायला आवडायचं. एक दिवशी तिने देवाच्या दासाला आग्रह केला की माझ्या घरी भोजन कर. आणि मग तिथून पुढे असं होई की त्या वाटेने जेव्हा जेव्हा देवाचा दास जात असे त्या त्या वेळेस तो त्या घरी जेवावयास जात असे, शुनेमच्या स्त्रीच्या घरी. मग तो दास नेहमी येता जाता त्या घरी जेवायला जात असे आणि त्या स्त्रीला त्या आदरातिथ्य करण्यामध्ये तिला आनंद वाटायचा. पुढे बायबल सांगतं ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की जय. हा जेवायला आमच्या घरी येतो, फक्त एवढं नाही तर हा देवाचा माणूस आहे हे माझ्या लक्षात आले. शुनेमकरीण म्हणत आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा माणूस म्हणजे काय, देवाचा अभिषिक्त म्हणजे काय. हा देवाचा माणूस ज्या वाटेने तिथं जात येत असे, ज्या वाटेने तिथं जात येत असताना, त्या घरामध्ये जात असताना, तिथं त्या घरामध्ये भोजन करत असताना या स्त्रीला त्या व्यक्तीमध्ये देवाची उपस्थिती दिसलेली आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की जय. काही लोक, पास्टर ही फॅक्ट आहे, स्टेजवरती लई भारी असतात, असे पॉवरफुल, आरडा फुल पॉवरफुल प्रिचिंग, आणि तुम्ही पर्सनल भेटलं का असं वाटतं फारो नंतर ह्याचाच नंबर आहे. इतके घमंडी, इतके घमंडी, इतके घमंडी, बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड कोणी, मी मोठा दास आहे. अरे तू दास नाही, तू डास आहे, मच्छर आहे तू. देवाला सोडून कोण मोठं होणार आहे. तुम्ही ऐकताय चर्च, हे तुम्हाला स्टेजवर झळकण्यासाठी नाही बोलवलं देवानी. ऐकताय तुम्ही चर्च, हालेलुया, ऐकताय का तुम्ही, नाही ऐकत आहेत. तुम्ही असे सेवक बना की तुम्ही लोकांमध्ये उभे राहिले तरी तेवढे सामर्थ्यवान दिसले पाहिजे. हालेलुया. तुम्ही भावाभावांना भेटले, दासांना भेटले ना, तर तुमच्यात ते आत्मिक प्रेम दिसलं पाहिजे. पटतंय? नसेल पटलं तरी पटवून घ्या. हालेलुया, हेच सत्य आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या स्त्रीला या दासामध्ये देवाची उपस्थिती दिसली, जी फक्त त्याला भोजन देऊन पाठवून द्यायची. तिने काहीतरी विशेष गोष्ट केली. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, एक समई अशी तिथून तेथे ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जशी तिला देवाची उपस्थिती दासामध्ये जाणवली, जी फक्त भोजनासाठी बोलवायची, त्याने आलिशासाठी तिने खास खोली तयार करून घेतली. हालेलुया. तिच्या मनात देवाच्या दासाबद्दल आदर वाढला, तिच्या मनात ते प्रेम वाढलं. तिला समजलं की या दासामध्ये देवाची उपस्थिती आहे. हा दास त्या गावात, त्या शुनेममध्ये कितीतरी स्त्रिया असतील, पण एका ह्या शुनेमकरणीच्या घरी तो जात असे देवाच्या प्रिय लोकांनो. आणि पुढं पाहतो आपण की तिच्या जीवनात देवाने किती मोठा आशीर्वाद दिला. सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या वेळेस तुम्ही देवाचे दास आणि दासी आहात, जेव्हा तुम्ही देवाचा माणूस म्हणून उभे राहता, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन चालणारे लोक आहात. आमेन, हालेलुया. एक जुना करार होता की लोक वरती हे देवा, पण आज आपण नवीन करारात आहोत आणि ऑलरेडी पेंटिकॉस्ट झालेला आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. आता देवाची उपस्थिती कुठे आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये घेऊन तुम्ही चालत असता, तुम्ही जाल तिथं लोक ओळखतील की देवाची उपस्थिती या व्यक्तीमध्ये आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. ज्या वेळेस तुमची कोणाची भेट होईल, त्यांना जाणवू द्या की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये देवाचा अभिषेक आहे. हे इतरांना जाणवलं पाहिजे. कसं? सांगून नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? आमेन, आमेन. तुम्हाला माहिती आहे का माझ्या प्रार्थनेने काय काय होतं? मी किती मोठा दास आहे माहिती का? माझं चर्च कसं आहे माहिती आहे का?
माझ्याकडे किती बायबलच्या डिग्र्या माहिती आहे का? ज्याच्यावर अभिषेक आहे ना त्याला तोंड उघडायची गरज पडत नाही. तो आला की प्रभू आला हे लोकांना कळतं. दास आला म्हणजे देवाची उपस्थिती आली हे लोकांना कळतं. ती उपस्थिती घेऊन चालणारे लोक बना प्रियांनो. ती उपस्थिती घेऊन चालणारे लोक बना. सगळ्यात पहिली गोष्ट देवाची माणसं म्हणजे देवाची उपस्थिती घेऊन चालणारे लोक आहेत. अनुवाद 33वा अध्याय आणि पहिल्या वचनात बायबल सांगता, अनुवाद 33:1, देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला. तो असा पुढे सगळा तो आशीर्वाद दिलेला आहे. देवाचा भक्त मोशे, हालेलुया. देवाचा भक्त मोशे. आशीर्वाद मोशेचा नव्हता, मोशेच्या द्वारे देवाचा आशीर्वाद लोकांना मिळत होता. लक्षात ठेवा. ज्या वेळेस देवाचे दास उभे राहतात प्रियांनो, आशीर्वादांना सुरुवात होते. नाही पटलं सांगतो ऐका. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मोशेच्या मुखातून देवाने असे शब्द इस्रायल लोकांसाठी काढले की जे आशीर्वादाचे शब्द आहेत. ज्या वेळेस कुणी तुमच्या जीवनाविषयी वाईट गोष्टी बोलतं, कदाचित त्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या तर तुमच्या जीवनात वाईट घडू शकतं, शक्य आहे. त्यांनी मला असं म्हटलं माझं तसंच झालं. काही लोकांना असं वाटतं. ते विश्वास ठेवतात नकारात्मक गोष्टीवरती. ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता ते तुमच्यासाठी घडतं. पण देवाचे दास तुमच्यासाठी आशीर्वादित गोष्टी बोलतात. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते आशीर्वाद तुमच्यासाठी बोलले जातात आणि ज्या आशीर्वादांना तुम्ही होय आणि आमेन म्हणता, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. त्या आशीर्वादाचा अनुभव तुमच्या जीवनात यायला सुरुवात होते. देवाचे दास आमच्यात असणं म्हणजे देवाची उपस्थिती आमच्यात असणं आहे. देवाचे दास आमच्यामध्ये असणं म्हणजे देवाचे आशीर्वाद आमच्यामध्ये असणं आहे. प्रियांनो, देवाचे दास ज्यावेळेस आमच्यामध्ये असतात. एक दिवस असा होता की शौल नावाचा एक तरुण होता आणि त्याच्या बापाची काय हरवली होती? बोला की. गाढवा हरवली होती बापाची. एक असा व्यक्ती का जो आपल्या बापाची गाढव शोधतोय. शोधता 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 सूफ नावाच्या प्रांतात ते आले. पहिले शमूएल 9 अध्याय 5 आणि 6 वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 9 वर्सेस 5 and 6. ते सूफ प्रांतात आले तेव्हा शौल आपल्या बरोबरच्या गड्याला म्हणाला, म्हणजे लांबून शोधत 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 सूफ प्रांतापर्यंत आले. शौल शोधतोय कुठं गेली गाढव, कुठं गेली गाढव, कुठं गेली गाढव. गाढव काही सापडे ना. आणि शेवटी कंटाळून शौल आपल्या बरोबरच्या त्या गड्याला म्हणाला, चल आपण परत जाऊ. खूप लोकांचं असं आहे, चर्चला येतात 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 येतात, उत्तर नाही मिळालं, जाऊ दे आपण दुसऱ्या चर्चला जाऊ. दुसऱ्या चर्चला जाऊन दमल्याच्या नंतर म्हणतात तिसऱ्या चर्चला जाऊ. असे भटकते आत्मा खूप आहेत की जे एक ठिकाणी स्थिर राहतात. त्यांना माहीतच नाही तुमच्या प्रार्थनेचं उत्तर चर्च नाही देणार आहे, स्वर्गात बसलेला देव देणार आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. भिस्त परमेश्वरावरती ठेवा, विश्वास तुमच्या देवावरती ठेवा. जिथं आहात तिथं स्थिर व्हा आज येशूच्या नावात. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेची उत्तर देणार आहे. शौलाने ज्यावेळेस पाहिलं, या तरुणाने पाहिलं की आम्ही शोधतोय शोधतोय शोधतोय, गाढवं सापडेच ना. आपल्या बरोबरच्या गाड्याला म्हणाला, चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करतच करेल. गाढवं गेली आणि तरुण मुलगा शोधायला गेला, तो गायब झाला.
गाढवं पण गेली, मुलगा गेला, सगळंच गेलं. जर शौल हरवला असतं तर बाप म्हणला असता गाढवासाठी मुलगा गेला. शौलाला आपल्या बापाची काळजी वाटली. बाप काय म्हणत असेल, आपली वाट बघत असेल. गाढवं गेले ते जाऊ दे, आपण चल रिटर्न जाऊ. त्यावेळेस तो त्याच्या बरोबर असलेला जो गडी आहे, जो व्यक्ती त्याच्या बरोबर आहे, असिस्टंट, तो काय म्हणत आहे का, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, ह्या शौलाला मार्गदर्शनाची गरज आहे. ह्या शौलाला गरज आहे की कशा पद्धतीने त्याच्या बापाची हरवलेली गाढवं मिळतील. आणि अशा या मार्ग चुकलेल्या परिस्थितीमध्ये किंवा जीवनात काही हरवलेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी शौल हताश झालेला आहे, म्हणतो आपण परत जाऊ, त्याच्या बरोबरच्या एका दासाने त्याला सांगितलं, ह्या नगरास देवाचा एक माणूस राहत आहे. त्याची लोकात मोठी मान्यता आहे, त्याची लोकात मोठी मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, यहुद्यांमध्ये, देवाच्या लोकांमध्ये संदिष्ट आहे हा देवाचा आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळेस त्याची शमूएलाशी भेट झाली, आला होता गाढवं शोधायला, पण देवाने त्याला डायरेक्ट राजा बनवलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमचं इंटेन्शन काही असो, देवाचं इंटेन्शन पूर्ण होत असतं प्रियांनो. तुमच्या जीवनात तुम्ही काय ठरवलंय त्यापेक्षा देवाची काय योजना हे जास्त महत्वाचं आहे. शोधत 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 आला, गाढवं कधी मिळतील, गाढवं कधी मिळतील, गाढवं कधी मिळतील. पण दासाने सांगितलं त्याच्या की इथं एक देवाचा माणूस राहत आहे. हालेलुया. एक देवाच्या माणसाची भेट शौलाच्या जीवनाला एक वळण देणारी ठरली. आणि अख्ख्या इस्रायलचा तो राजा झाला प्रियांनो. अख्ख्या इस्रायलचा देवाने त्याला राजा केला. ज्या वेळेस देवाचा माणूस आपल्या जीवनात आहे कोणी, त्यावेळेस आपण कधीच मार्ग भटकू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक खरा अभिषिक्त खंबीर नेतृत्व, ज्यावेळेस एक खरा अभिषिक्त दास आमच्या जीवनात असतो, त्यावेळेस आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहत नाही. शौलाला मार्ग कळत नव्हता. बापाकडे परत जाऊ का पुढे जाऊन अजून मेंढर शोधू, पुढे जाऊन आपली गाढवं शोधू. तो गाढवाकडे नाही गेला आणि तो बापाकडे नाही गेला, तो देवाच्या दासाकडे आला. देवाच्या दासाकडे येणं म्हणजे डायरेक्ट देवाकडे येणं आहे प्रियांनो. परमेश्वराच्या भेटीला तो आल्यासारखा आहे. जेही जीवनात हरवलं असेल प्रियांनो, त्या सगळ्या गोष्टी देव रिस्टोर करायला तयार आहे. आम्हाला देवाकडे यायची गरज आहे. आज देवाच्या प्रिय संतगणांनो, आज जसा हा शौल देवाच्या अभिषिक्ताकडे आला, त्याच्यासाठी मार्ग उघडला. ती हरवलेली गाढवं मिळाली आणि देवाने त्याला राज्यपद दिलं. ही देवाची फार मोठी दया त्याच्यावरती आहे. ज्यावेळेस देवाचे लोक, देवाचे अभिषिक्त दास आपल्याला भेटतात, देवाची उपस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. आशीर्वाद मोकळे केले जातात, मार्गदर्शन मिळतं. एक असाच एक दास बायबलमध्ये ज्याचं नाव एलिया आहे प्रियांनो. पहिले राजे 17वा अध्याय 23 आणि 24 वचन. 1 किंग चॅप्टर 17 23 and 24. पहिले राजे 17 23 24. एलिया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हाती हवाली करून म्हणाला, पहा तुझा मुलगा जिवंत आहे. ज्यावेळेस आईने त्याच्या हवाली केला त्यावेळेस तो मुलगा मेलेला होता. परंतु ज्यावेळेस एलियाने त्या माडीवरच्या खोलीमध्ये त्या लेकरासाठी प्रार्थना केली, त्या मुलासाठी प्रार्थना केली, परमेश्वराने त्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं प्रियांनो.
दैवी चमत्कार, अद्भुत सामर्थ्य, अद्भुत कार्य देवाचं. मेलेला मुलगा जिवंत झाला. 24 वचन सांगतं, ती स्त्री एलियाला म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले. मला आता कळून आले. कधी? मुलगा जिवंत झाल्यानंतर. मुलगा मेला, हीच बाई चिडलेली होती. ऐकताय का तुम्ही चर्च? नकारात्मक परिस्थितीमध्ये काही लोक लगेच डिस्टर्ब होऊन जातात. योबाची बायको, योब दुःखाने व्याकुळ झालाय. लेकरं सगळी मरण पावली, 10च्या 10 खलास. 7,000 मेंढरं गेली, 3,000 उंट गेले, 500 बैलाच्या जोडा गेल्या, 500 गाढवं गेली. सगळं 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 संपलं. होत्याचं नव्हतं झालं. बायको जिवंत आहे मार्गदर्शनासाठी. आणि ज्या वेळेस योब दुःखात आहे, यातनेत आहे, बायको म्हणतो, आता बायको विचार त्याला म्हणते, किती वेळा आता सत्व धरून राहशील? दे देवाला शिव्या, जा मरून. शाप दे देवाला, जा मरून. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या लोकांना कठीण परिस्थितीमध्ये स्थिर राहता येतं ना, ते लोक खूप आशीर्वादित आहेत प्रियांनो. आमेन, हालेलुया. ज्या अडचणीतही पक्क्या रीतीने टिकून राहतात, खरंच देव त्यांना चालवत असतो. मानवी बुद्धिमत्ता अशी आहे की आता आपल्याला जे दिसतंय त्याच्याबद्दल आपण विचार करतो, पण देवाला काय दिसतं माहितीये का? देवाने उद्याचा दिवस पण आजच पाहिलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्व सत्ताधारी, सगळं सगळं ऑल टुगेदर, सगळं त्याच्याकडे आहे. परमेश्वर कधी टेन्शन मध्ये येत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? क्रिकेटची मॅच चाललेली असते, इंडिया पाकिस्तान. शेवटची ओव्हर चाललेली असते. शेवटचा बॉल आणि 6च रन पाहिजेत. टीव्ही समोर तुम्ही बसलेत असे बटाट्यासारखे डोळे करून, आणि ती मॅच एकदम लक्ष देऊन बघता. आता शेवटचा बॉल, देवा 6 मारला जाऊ दे, आमचा देश जिंकू दे. एकदम लक्ष देऊन बघताय. आतून किचन मधून बायकोचा आवाज येतो, आहो ओ ऐकलं का? ओ बोल 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 बोल. भाजी काय करू? काय करायची ती कर, विष घाल, काय करायचं ते कर, पण आता काय बोलू नको, 2 मिनिटं थांब. मुलगा बाजूला येऊन म्हणतो, डॅडी कार्टून लावा ना. तुझ्या कानाखाली कार्टून काढ, तू बोलू नको, शांत बस. तुमचं लक्ष टीव्हीवर केंद्रित. हृदयाचे ठोके वाढले. आता काय होणार? घरातलं वातावरण एकदम टेन्शन मध्ये. बायको पण बाहेर येते, काय झालं? अख्खा शेवटचा बॉल आहे, थांब. भारत हारल नाही ते जिंकल माहित, बोलू नको, थांब जरा. मग अख्ख्या घराची नजर त्या टीव्हीकडं, आणि असा बॉल आला. हे प्रभू येशू दया. आणि असा काही 6 मारला जातो, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, मॅच जिंकली. हालेलुया. मग दुसऱ्या दिवशी त्या कालच्या मॅचचं रिपीट टेलिकास्ट असतं. तीच मॅच परत दाखवतात. मग ती मॅच बघताना तुम्ही टेन्शन मध्ये असता का? परत तो शेवटचा बॉल, अरे बापरे काय होतंय, टेन्शन असतं का तेव्हा? असूच शकत नाही, कारण तुम्हाला माहित आहे ऑलरेडी ही मॅच आपण जिंकलोय. तसंच तुम्हाला माहित पाहिजे की या जगातली मॅच 2000 वर्षापूर्वीच आपण जिंकलो आहोत. आम्ही हारलेले नाही, आम्ही विजेते लोक आहोत. संकट येतील, पण त्या संकटांकडे बघून चल हट, तुला ओळखत नाही मी विजेता आहे. माझ्या येशूने ह्या आजारावरती मला विजयी केलंय.
माझ्या येशूने या दारिद्र्यावर मला विजयी केलंय. ही सगळी संकट माझं काही नाही करू शकत, कारण मी पाहिलंय की मी विजेता आहे. हालेलुया. जर मी विजेता आहे, मला भ्यायचं काय कारण आहे? आलेल्या संकटांना पाहून घाबरून जाऊ नका. ही स्त्री एलियाला दोष देत आहे. मी मागितलं होतं ना मुलगा, कुणी सांगितली प्रार्थना करायला? कमरेला पदर बिदर खून भांडतस. देवाने मुलगा दिला आणि तोच मुलगा मेला. असं खूप वेळा होतं. विश्वासाच्या परीक्षेतून तुम्हाला जावं लागतं. आणि ज्यावेळी त्या परीक्षेमध्ये जे लोक देवाला दोष देतात, तुमच्या पेटीची ऑर्डर फिक्स आहे. कारण तुम्ही देवाच्या विरुद्ध गेलात आणि सैतानाच्या प्लॅनला होकार दिलाय. पण ज्यावेळेस अडचणी येतात आणि तुम्ही म्हणता की मला फरक पडत नाही, माझ्या देवाने दिले तो चमत्कार करणार आहे, माझ्या प्रभूने केलंय तोच पुढच्या गोष्टी पण सांभाळणार. खूप लोकांना टेन्शन असतं, प्रभू मी कार घेतली, कुठं पार्क करू? देवा तू मला घर दिलंस, हप्ते कुठून भरू? अरे येड्या, तुझ्या देवाला माहित नाही का तुला हप्ता एवढा येणार आहे, तुझी गरज कशी पूर्ण करायची त्याला माहित नाही? तू एवढा शहाणा आहे देवापेक्षा? अरे तुझी एवढी एवढी ती डबड्यासारखी गाडी, तिच्या पार्किंगचा तू विचार करतोय. अरे कुठल्या देवाची सेवा करतोय ज्याने आररत पर्वतावरती बरोबर नोआचं तारून येऊन पार्क केलं, ज्या देवाने त्याला जागा दिली. तू कुठल्या धुंदीत आहेस तू? त्या परमेश्वराने पुढच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तुम्ही रस्त्याने चाललायत आणि पुढच्या चौकात एक वेडा माणूस दगड घेऊन उभे, कोणाला पण दगड मारणार आहे. सैतानाने प्लॅन केला, आता तू ह्याला येऊ दे, येशूला मानणारी आहे ना, तिला ती एक दगड घालायला लावतो. हे सैतानात घुसूनच राहतो या व्यक्तीमध्ये. आणि तुम्ही चाललात आपलं. देवाच्या लोकांना मी तुम्हाला एकदम निक्षून आणि सत्यतेत सांगतो, असं समजू नका की देवाला माहित नाही. अरे बापरे, आता हा इथून चाललाय, तो वेडा थांबला, आता काय होईल? माझ्या लेकराला कोणी दगड मारेल का? परमेश्वर बरोबर तुमच्या गाडीला कोणतरी आडवस घेऊन येईल, नाही तर परमेश्वर मध्येच तुम्हाला प्रेरणा देईल. जा तिकडे चहा पी, त्या सिस्टरच्या घरी प्रार्थनेला जा, त्या ब्रदरकडे जा, देव तुमचा रस्ता बदलेल. नाही तर तुम्ही पोहोचायच्या आत ते येड्याला शहाणा करील. हालेलुया. देवाला सगळं दिसतं. किती लोक आमेन म्हणणार? आमेन, आमेन. हालेलुया. देवाचे माणूस बनून चालणं म्हणजे देवाची उपस्थिती घेऊन चालणं. हालेलुया. देवाचं माणूस बनून चालणं म्हणजे तुमच्या जीवनाद्वारे लोक आशीर्वादित होणार आहेत. देवाचं माणूस बनून चालणं म्हणजे तुमच्याद्वारे अनेकांना मार्गदर्शन मिळणार आहे. देवाचा माणूस बनून चालणं म्हणजे तुमच्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनातली बंधनं तुटतील. देवाचा माणूस बनून चालणं म्हणजे ज्यांना मार्ग माहित नाही त्यांना मार्ग मिळणार आहे. देवाचा माणूस बनून चालणं म्हणजे ज्यांच्या जीवनात चिन्ह चमत्कार नाहीत त्यांना चिन्ह चमत्कार पाहण्याची संधी मिळणार आहे. हालेलुया. देवाच्या अभिषिक्ताच्या द्वारे देवाचे आशीर्वाद देतो. या स्त्रीला माहीतच नव्हतं. तिला वाटलं मुलगा मेला म्हणजे सगळं संपलं. मुलगा मेला म्हणजे, तुम्हाला एक गोष्ट म्हणजे पक्की सांगतो हा, ख्रिश्चन लोकांच्या लाईफला पूर्ण विराम नाहीये, फक्त स्वल्प विराम आहे. ज्याचं व्याकरण पक्क आहे त्याला कळालं असेल. बाकीचे उगाचच माना डोलवत आहेत. डोलवा, माझं तरी काय बापाचं जात आहे. क्रूस, वधस्तंभ. वधस्तंभ एक अशी जागा होती येशू क्रूसावर जाण्याच्या आधी. रोमी लोकांच्या शिक्षेतलं सगळ्यात वर्स्ट, सगळ्यात घाणेरडं, सगळ्यात वाईट ठिकाण म्हणजे क्रूस होतं. का? कारण की त्या क्रूसावरती वेदनादायी मरण असायचं. सगळ्यात वाईट. कोणीही वधस्तंभाच्या दिशेने जात नव्हतं. क्रूस दिसला की सगळे लोक रस्ते बदलायचे, इकडे तिकडे जायचे. त्या काळात पण दरोडेखोर होते, त्या काळात पण फार भयानक असे लोक होते. आणि त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताला क्रूसावर जाण्याच्या आधी एक असं त्या वधस्तंभाची एक खासियत होती.
एखादा दरोडेखोर असेल, वाईट व्यक्ती असेल, एखादा टेररिस्ट असेल, तो कसाब कसा होता तसा. त्या टेररिस्टचं काय झालं, दोघं जण मित्र बोलत असतील, अरे त्या टेररिस्टने त्याने किती धुमाकूळ घातलाय, किती डेंजर आहे, किती काय काय. रोमी साम्राज्यामध्ये वाईट लोकांचा शेवट किंवा सगळ्या चोर लुटारूंचा शेवट क्रूसावर व्हायचा. ऐकताय तुम्ही चर्च? प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी क्रूसावर जाऊन संपायची. पण येशूची स्टोरी क्रूसावर संपली नाही. येशूची स्टोरी क्रूसावर सुरू झाली. हालेलुया. त्याच्या वधस्तंभाने आम्हाला जीवन प्राप्त करून दिलं. तो क्रूसावर गेल्यामुळे आम्हाला जीवन मिळालं. तो मारला गेला म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. त्याच्या वधस्तंभाने आम्ही बरे झालो आहोत. तो क्रूसावर गेल्याने आम्हाला पापातून सुटका मिळाली. तो क्रूसावर मेल्यामुळे आम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार मिळालेला आहे. आमची स्टोरी संपत नसते, आमची स्टोरी चालूच राहते. हालेलुया. हालेलुया. हिम्मत हारायची नाही. किती लोक आमेन म्हणणार? आमेन. हालेलुया. हिम्मत हारायची नाही. एकदा एका बहिणीला प्रॉफेसी झाली, अशा अशा ठिकाणी ह्या कॉलेजमध्ये तुझं नर्सिंगचं ऍडमिशन होणार आहे, जा आणि ऍडमिशन घे. रडली बिडली, एकदम खूप खुश झाली ती. गेली कॉलेजला. प्रिन्सिपल भडकली तिच्यावर, झोपली होती का? फुल झालं ऍडमिशन, फुल. परत आली माझ्याकडे, पास्टर परत एकदा प्रार्थना करा, कदाचित दुसरं कॉलेज देवाने दाखवलं असेल. अशी लई लोक येतात. आणि नेमकं मी ज्याला सांगतो ना की त्या मुली सांगती लग्न करू नको, ते तर 3 वेळा येतात. परत करून बघा बरं प्रार्थना. त्या बहिणीला म्हणलं नाही, तेच कॉलेज आणि ह्याच वर्षी. कसं शक्य आहे? ॲडमिशन फुल झालं. प्रिन्सिपल मला ओरडली, एवढं लेट येतात का ॲडमिशनसाठी? मी म्हणलं तो तुझा प्रश्न आहे, त्या प्रिन्सिपलचा प्रश्न आहे. पण जे माझ्या देवाने मला दाखवलं आहे ते मी तुला सांगितलं आहे. काय करू? परत जा, पुढच्या आठवड्यात परत जाते. जा. नेक्स्ट वीकला ती परत गेली आणि प्रिन्सिपलला जाऊन भेटली. आता हिच्या मनात हीच दागदूक की परत प्रिन्सिपलचं बोलणं खावं लागेल. पण तिला माहित होतं की प्रिन्सिपलपेक्षा माझा पास्टर डेंजर आहे. गेले नाही तर तो जास्त ओरडल मला. त्याचं मन राखण्यासाठी तरी जाते. आणि जसं प्रिन्सिपलने पाहिलं तिला, अरे मला तुझाच विचार येत होता, पण माझा नंबर तुझा नंबर माझ्याकडे नव्हता, म्हणून बरं झालं तू आली. एक ऍडमिशन कॅन्सल झालंय. तुला घ्यायचंय? हे का कागदपत्र घेऊनच आले, घेऊन टाका, आजच कर ऍडमिशन. बोलून घे घरच्यांना. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या अभिषिक्ताचा शब्द खाली जात नसतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देव एकदा बोलला म्हणजे बोलला. खाली शब्द कोणाचे जातात? जे स्वतःच्या मनचं सांगतात. तुला हे मिळेल, तुला ते मिळेल, तुझं असं होईल, तुला तसं होईल, आणि एकही होत नाही. आणि जे लोक डायरेक्ट वरून ऐकतात आणि सांगतात, त्यांचा शब्द, एकही शब्द देव खाली जाऊ देत नाही. हालेलुया. जर त्या स्त्रीला देवाने संतान दिलंय, चमत्कार पाहिल्यानंतर ती म्हणते की हा देवाचा माणूस आहे. पण धन्य आहेत ते लोक जे चमत्कार पाहण्याआधी देवाची स्तुती आणि आराधना करायला सुरुवात करतात. ते देवाला गौरव द्यायला सुरुवात करतात. ते लोक आशीर्वादित आहेत. हालेलुया. आमच्या जीवनात एक तरी देवाचा अभिषिक्त दास असलं पाहिजे प्रियांनो. एक तरी असा देवाचा दास पाहिजे की जो निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. देवाचे सेवक देवाच्या उपस्थितीला दर्शवतात. देवाचे सेवक आशीर्वादांना दर्शवतात. देवाचे सेवक मार्गदर्शनाला, चिन्ह चमत्कारांना, देवाच्या सामर्थ्याला दर्शवतात. ज्या आलिशाबद्दल आपण आधी ऐकलं त्याच्याबद्दल आणखीन एक घटना आहे. 2 राजे 5 अध्याय 6 ते 8 वचनं. 2 किंग्स चॅप्टर 5
त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्याने इस्रायलाच्या राजासाठी पत्र आणले. हा, त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपणाला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपणाकडे पाठविले आहे आणि आपण त्याचे कोड बरे करावे. आमेन. या ठिकाणी एक नामान नावाचा व्यक्ती आहे. नामानला मान पण फार मोठा होता. ग्रेट माणूस, सेनापती. ज्या ठिकाणी देवाचं नाव नाही अशा ठिकाणी तो असे आणि गुलाम करून नेलेल्या एका लहान इस्रायली मुलीने सुवार्थ सांगितली. जा इस्रायलला, आमचा देव तुला बरं करेल. लेकरांना माहिती आहे आमचं देव काय काम करतो. हालेलुया. नामान एवढ्याशा मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि इस्रायलला पोहोचतो. आता मोठा अधिकारी असल्यामुळे त्याने राजाकडून पत्रच आणलं आरोग्य मिळावं म्हणून, आणि तिकडचं पत्र आणून इकडच्या राजाला दिलं इस्रायलच्या. हे राजा, असं असं मला आजार आहे, मला बरं कर. आता राजा जसा उठला त्याने टराटर सगळे कपडे फाडून टाकले. मी काही देव आहे का तुला बरं करायला. एक अशी सिच्युएशन त्या दिवशी आहे की राजा भयभीत झालाय. कदाचित या आरामच्या लोकांना आमच्या बरोबर युद्ध करायचंय म्हणून काहीतरी गोष्टी ते खुसपट काढतात आमच्या बरोबर, काहीतरी भांडण काढायचंय म्हणून त्यांनी ही युक्ती लढवलेली आहे. हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडली. तो म्हणाला, ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय. विचार करा, पहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. हालेलुया. हालेलुया. राज दरबारात राजाने वस्त्र फाडली ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि ती गोष्ट अलिशापर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, निरोप दिला राजाला, तू आपली वस्त्रे का फाडलीस. त्याने माझ्याकडे यावे. नामान्य कुठे यावे. अलिशाकडे. माझ्याकडे यावे म्हणजे देवाच्या दासाकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे प्रियांनो, जे काम इस्रायलच्या राजाला जमलं नाही ते काम देवाने अलिशाच्या द्वारे करून दाखवलं. हालेलुया. याचा अर्थ काय प्रियांनो, देवाचं सामर्थ्य सगळ्या अधिकारांपेक्षा मोठा आहे. देवाचा आत्मा सर्व जगातील गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. अलिशाकडे देवाचा अभिषेक आहे, राजाकडे नाहीये प्रियांनो. ज्याच्याकडे अभिषेक आहे ते लोक मोठ्या आणि महान गोष्टी करतील. हालेलुया. ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे त्याच्या जीवनाद्वारे देव महान आणि सामर्थ्याच्या गोष्टी करेल. राजाला निरोप पाठवला, का कपडे फाडलेस, का वस्त्र फाडले, पाठव त्या माणसाला माझ्याकडे. त्याला कळू दे इस्रायलात देव आहे, देवाचे संदिष्ट आहेत, इथं देवाचं सामर्थ्य, पाठव त्याला माझ्याकडे. नामान म्हटला, चलो किधर जाएंगे, अलिशा के घर पे. आता एवढा मोठा सेनापती अलिशाच्या दारात उभा आहे. आजचा जर एखादा सेवक असता तर बाहेर जाऊन लगेच सेल्फी वगैरे घेतली असती. सी इकडे 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 बघ, आज माझ्या दारात कोण आलाय. एवढ्या मोठ्या देशाचा सेनापती माझ्या दारात आलाय बघा. आपला अलिशा खास माणूस होता एकदम. बाहेर पण नाही आला. बाहेर जाऊन सांग त्याला 7 वेळा आंघोळ कर यार्देन मध्ये, चल नाही. अरे तुझ्या दारावरती कोण आलंय. त्या नामानला एकदम राग आला. अरे काय आमच्याकडे मोठमोठ्या नद्या आहेत, कसलं तुमच्या या यार्देनचं कौतुक सांगताय. मला वाटलं बाहेर येईल, जरा हात भीत लावून मला मस्त हिल करेल आणि पाठवून देईल.
एवढं सोनं चांदी आणलं यार मी माझ्या संगती, आणि हा माणूस बाहेर यायला तयार नाही. हॅट, चला घरी जाऊ आपण. एक शहाणा माणूस तिथं होता. काही अवघड सांगितलंय का आपल्याला? यार्देने आंघोळच करायची आहे 7 वेळा, बस चला करून घ्या. कोणाच्या आग्रहास्तव तिथं गेला, पाण्यात गेला, बाहेर आला. मग काही झालंय का? 7 वेळा. काही लोकांना लई घाई असते, इतकी घाई इतकी घाई इतकी घाई. उतावळा नवरा. अभ्यासू लोक आहेत तुम्ही. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा काही नाही, 6 वेळेस पण काही नाही. 7व्या खेपेला जसा पाण्यातून बाहेर आला, लहान लेकरासारखं त्याला शरीर मिळालं. हालेलुया, आमेन. हालेलुया. लहान लेकरासारखं शरीर. नामान बरा झाला. आणि तो काय म्हटला माहिती का? इस्रायला बाहेर देव नाही. हालेलुया. रिटर्न आला. आलिशा, हे आलिशा, माझा नजराना स्वीकार. हे हट, मला नको तुझा नजराना, तुझ्याकडेच राहू दे. का नाही घेतला? कारण जर घेतला असता, हा बाबा तिकडे जाऊन म्हटला असता, ते इस्रायलचे लोक पैसे घेऊन बरे करतात. जा तुम्ही पण, कोणाकोणाला कोड झाले, जा पैसे घ्या जा तिकडं. देवाचं सामर्थ्य शिमोन जादूगाराला पण वाटलं पवित्र आत्मा पैशाने मिळेल. नाही मिळू शकत. तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो. गुडघे झिजवावे लागतील. हालेलुया, आमेन. देवाला तुमचा वेळ लागतोय प्रियांनो. हालेलुया. देवाला तुमच्या जीवनाची गरज आहे. तुम्ही देवापुढे समर्पित होण्याची गरज आहे. देवाचे आशीर्वाद त्यावेळेस मोकळे होतात प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही देवाकडे समर्पित होता. असा देवाचा दास बनला तो नामान. इथून पुढे बास, यहोवा बास, खलास सगळं. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. हालेलुया. हालेलुया. ऍक्च्युली ही हिलिंग जास्त महत्वाची आहे. इथं अंतकरणात हे बाह्य स्वरूपाच्या हिलिंग तर आहेतच, मन परिवर्तनाची हिलिंग जास्त महत्वाची आहे. विचार बदलण्याची हिलिंग जास्त महत्वाची आहे. ती जास्त पॉवरफुल आहे. कारण की असं कुठंच नाही लिहिलं, लाजर मरणातून उठला आणि स्वर्गात आनंद झाला. बर्तिमईला दृष्टी आली आणि अख्खा स्वर्ग नाही. जेव्हा एक पापी आपलं जीवन येशूला देतो, त्याच्यासाठी अख्खा स्वर्ग आनंद करतो. हालेलुया. त्याच्यासाठी देवदूत आनंद करतात, देव आनंद करतो. का? एखाद्याच्या घरात कसं ना बाळ जन्माला येतं, तो दिवस कसा असतो? आनंदाचा. एक व्यक्ती प्रभूमध्ये येतो ना, तसं एक नवीन जन्म देवाच्या राज्यात झालेला असतो. आणि हे तर आत्मिक क्षेत्रात आहे, कितीतरी मोठा आनंद केला जाईल. 5 गोष्टी वेगवेगळ्या आपण पाहिल्या आतापर्यंत, आणि त्या प्रत्येक गोष्टीत आपण पाहत आहोत की देवाचे दास आपल्यासाठी आशीर्वादाचे कारण आहेत. हालेलुया. देवाचे सेवक आपल्यासाठी आशीर्वादाचे कारण आहेत. तो दिवस आपल्या जीवनातला आठवा ज्यावेळेस आपण खचून गेलो होतो, पण कुठल्या देवाच्या दासाच्या शब्दांनी जर तुम्ही उत्साही झाले असाल, जर कुठल्या देवाच्या दासाच्या प्रार्थनेने तुम्ही आशीर्वादित झालेले असाल, देवाच्या प्रिय लोकांनो, त्यात तुम्ही देवाचं गौरव करणं जास्त गरजेचं आहे. आज देवाचे महान सेवक आशीर्वादित दास पास्टर विल्यम भंडारे आपल्यात नाहीत, पण त्यांच्या प्रार्थना आजही काम करत आहेत. दास प्रभू जवळ आहेत, पण त्यांचं कार्य अजूनही, त्यांची सेवा जी आहे ती देव आशीर्वादित करत आहे. पास्टर भंडारे, त्यांचा फोटो इथं आहे, त्यांच्या आठवणी इथं आहेत, पण त्यांच्या प्रार्थना निरंतर काम करत राहतील. हालेलुया. हालेलुया. सेवकांबद्दल देवाला धन्यवाद. हालेलुया. ज्या सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या त्यांच्या जीवनाबद्दल, ते जगात असोत किंवा नसोत, पण त्यांच्या जीवनाबद्दल